रवीना ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अतिशय सुसंस्कृत अशी मुलगी होती. तिचे वडील महेश त्यांचे उत्पन्न मर्यादित असूनही तिला मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले आणि तिला बीटेक पदवी मिळवून दिली. रवीनानेही खूप मेहनत आणि समर्पणाने ते शिक्षण पूर्ण केले आणि आता तिला तिच्या वडिलांना मदत करायची आहे. तिला माहिती होते की तिच्या वडिलांचे उत्पन्न जास्त नाही, तरीही त्यांनी स्वतःची स्वप्ने आणि इच्छा दाबून तिला हे शिक्षण दिले. त्यांनी कधीही तिच्या गरजांशी तडजोड केली नाही. तिचे शिक्षण पूर्ण होताच रवीनासाठी एका अतिशय श्रीमंत कुटुंबाचे स्थळ आले. रवीनाने मात्र त्या नात्याला नकार दिला आणि म्हणाली, बाबा, मला आत्ताच लग्न करायचं नाही. मला अजून पुढे शिक्षण घ्यायचं आहे आणि नंतर मला तुम्हालाही मदत करायची आहे. मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे. आणि बाबा, हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि सर्वात महत्त्वाचे स्वप्न आहे. म्हणून तुम्ही आताच या नात्याला नकार द्या. मग मध्येच रवीनाची आई मोहिनीजी म्हणाली, रवीना, अशी नाती खूप नशिबाने मिळतात आणि तुझ्यासाठी हे नाते स्वतःहून आले आहे. आम्ही आतापर्यंत अशा गोष्टींबद्दल कुठेही बोललो नाही. पण आई, पण वगैरे काही नाही मुली. तुला नाही माहीत पालकांच्या जबाबदाऱ्याबद्दल. तरुण मुलीचे लग्न वेळेवर करणेच योग्य आहे आणि जर इतके चांगले नाते असेल तर नाही का म्हणायचे. आज नाही तर 1-2 वर्षात लग्न तर करावे लागेल. मग असे स्थळ मिळणार नाही. जर हे नाते हातातून निसटले तर काय आई, हे नाते शेवटचे आहे का. अरे वेड्या मुली, मग आयुष्यभर तडजोड करावी लागेल. तू मला तुझ्या लहानपणापासून पाहिली नाहीस का. हे बोलून मोहिनीजींचे डोळे भरून आले. आज पहिल्यांदाच मोहिनीजींकडून असे बोलणे ऐकून त्यांचे पती महेशजीही स्तब्ध झाले. मग मोहिनीजी पुढे म्हणाल्या, तुला माहित नाही बाळा, या संघर्षाच्या आगीत माझी किती स्वप्ने जळून खाक झाली आहेत. मला असं वाटलेही नव्हते की मी आयुष्यभर माझी स्वप्ने तुटताना पाहिजे. आपल्या मनाला मारणे सोपे नसते बाळा. म्हणूनच मी तुला हे समजावून सांगत आहे. महेशजींना आजपर्यंत हे कळलेही नाही की त्यांची बायको आतून किती तुटत राहिली. आज त्यांना खूप मोठा धक्का बसला. आज त्यांना त्यांची कमजोरी जाणवत होती की ते आपल्या बायकोला आनंदी ठेवू शकले नाहीत. मग रवीनाने तिच्या वडिलांकडे आणि नंतर तिच्या आईकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, मम्मी, तू काय म्हणतेस. बाबा आपल्यासाठी खूप काही करतात. ते तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि प्रत्येक माणूस तर करोडपती होऊ शकत नाही ना. मम्मी, तू असं बोलायला नको होतस. हे लक्षात येताच मोहिनीजी येऊन महेशजींच्या शेजारी बसल्या आणि म्हणाल्या, माफ करा महेश, माझा तसा अर्थ नव्हता. रवीनाला समजवण्यासाठी माझ्या तोंडून असे शब्द निघाले. प्लीज मला माफ करा. तुम्हीच बघा ना, हा प्रस्ताव इतक्या श्रीमंत कुटुंबातून आला आहे. ती तिथे आयुष्यभर आनंदी राहील. तिला कधी कशाचीही कमतरता जाणवणार नाही. म्हणूनच मी हे असे म्हटले. महेशजीने डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस मोहिनी. प्रेम कितीही असले तरी जर स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता नसेल तर ते प्रेम अपूर्णच राहते. मी समजू शकतो की तू रवीनाला समजवण्यासाठी हे बोलली आहेस. काही हरकत नाही. बरं रवीना बाळा, आता आपण या नात्याला हो म्हणत आहोत. रवीनाने तिच्या आईने बोललेल्या एखाद्या गोष्टीमुळे तिच्या वडिलांना एवढे दुःखी झालेले कधीच पाहिले नव्हते. एवढे की त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. या घटनेने रवीना अस्वस्थ झाली. तिचं मन दुसरीकडे कुठेतरी होतं. तिचा मेंदू दुसरीकडे कुठेतरी होता. ती तिच्या वडिलांसाठी सुद्धा दुःखी होती आणि तिला तिच्या आईवरही राग येत होता. ती विचार करत होती की आईला बाबांचे प्रेम कधी कमी पडले. बाबा तर सर्व काही देत होते. त्यांनी कशाचीही कमतरता भासू दिली नाही. तरीही आई असे का बोलली. तिने असे बोलायला नको होते. या विचाराने ती तिच्या वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ शकली नाही आणि महेशजी तिच्या या शांततेला होकार म्हणून समजले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी या नात्याला होकार दिला. त्या संध्याकाळी रवीनाला कळताच की तिच्या वडिलांनी या नात्याला होकार दिला आहे. ती लगेच त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, बाबा, हे तुम्ही काय केलं.
तुम्ही या प्रस्तावाला हो का म्हटले? आईने मला आत्ताच सांगितलं की ती त्यांच्या घरी जायला तयार होत आहे. हो रवीना बाळा, कालच ठरवलं होतं. पण बाबा, मी हो कधी म्हटलं होतं? रवीना बाळा, आता वाद घालण्यात काही अर्थ नाही. आम्ही दोघेही आता त्यांच्या घरी जात आहोत. सर्व बोलल्यानंतरच अंतिम होकार दिला जाईल. तू आता काहीही बोलू नको. महेशजींच्या या शब्दांमध्ये खूप कडकपणा होता. म्हणून रवीनाही शांतपणे तिथून निघून गेली. संध्याकाळी जेव्हा महेशजी आणि मोहिनीजी त्या मुलाच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांचे राजवाड्यासारखे घर, आलिशान बंगला, शहरातील मोठ्या गाड्या पाहून त्यांचे डोळे उघडेच राहिले. शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रामसिंहजी यांचे आलिशान बंगला, मोठ्या गाड्या आणि निवासस्थान पाहून महेशजी आणि मोहिनीजी यांना आत जाण्याची हिंमतच झाली नाही. त्यांनी त्यांची बाईक बाहेरच पार्क केली. तेथील वॉचमनला महेशजी येणार असल्याची आधीच माहिती देण्यात आली होती. म्हणून चौकीदाराने लगेच त्यांना आदराने आत नेले. महेशजी येताना पाहून रामसिंहजी स्वतः उठले आणि त्यांना घेण्यासाठी बाहेर आले आणि त्यांच्या पत्नी सरलाजींना हाक मारून म्हणाले, सरला, बाहेर ये, ते लोक आले आहेत. मग सरलाजी आतून आल्या. या ताई, या बसा, नमस्ते म्हणत सरलाजी त्यांना आत घेऊन आल्या. मग आतून एक मुलगी, कदाचित त्यांची घरची मोलकरीण, एका सुंदर ग्लासमध्ये पाणी घेऊन आली. त्यानंतर नाश्ता आणि चहा देखील सुंदर प्लेट्समध्ये आला. मग महेशजींनी चहा पीत विचारले, भाऊसाहेब, तुम्हाला आमच्या मुलीबद्दल कसे कळले? महेशजींचे त्यांचे वाक्य पूर्ण करण्यापूर्वीच रामसिंहजी म्हणाले, अरे हो, तुम्हाला हे माहीत असले पाहिजे. एके दिवशी माझा मुलगा रोहित तुमच्या मुलीच्या कॉलेजजवळ त्याच्या मित्रांसोबत उभा होता. तेव्हा त्याने तुमची मुलगी रवीना पाहिली आणि मग त्याने ठरवले की तो लग्न करेल तर तुमच्या मुलीशीच करेल. मग त्याने येऊन आम्हाला सांगितले. मग आम्हाला माहिती काढायला जास्त वेळ लागला नाही. असे म्हणत रामसिंहजी हसायला लागली. रोहितला रवीना कॉलेजमध्ये येता जाताना पाहून आवडली. हे ऐकून महेशजी हसले आणि म्हणाले, देवाची इच्छा आहे भाऊसाहेब, नाहीतर आम्ही अजून तिच्या लग्नाबद्दल विचारही करायला सुरुवात केली नव्हती. कदाचित रवीना खूप भाग्यवान आहे. मग रामसिंहजी म्हणाले, अरे महेशजी, रवीनाला पाहण्यापूर्वी रोहितसाठी किती प्रस्ताव आले होते हे तुम्हाला माहीत नाही. जेवढे स्थळ येत होते तेवढ्यांना तो स्पष्टपणे नकार देत होता. एके दिवशी त्याची आई नाराज झाली आणि त्याला विचारले की, अरे बाळा, इतके चांगले प्रस्ताव येत आहेत आणि तू त्या सर्वांना का नाकारतोयस? तुला लग्न करायचे नाही का? वरून कोणी अप्सरा आणणार आहेस? तर तो म्हणायचा, आई, वरून कोणी नाही येणार, पण एके दिवशी पृथ्वीवरूनच घेऊन येईन. आणि गेल्या आठवड्यातच तो आला आणि म्हणाला, आई, मला माझी अप्सरा मिळाली आहे. आता तुम्हीच बघा, मी केले तर तिच्याशीच लग्न करेन. रामसिंहजीचे बोलणे ऐकून महेशजी आणि मोहिनीजी देखील हसायला लागले. मग रामसिंहजी म्हणाले, आता तुम्हीच सांगा, मुलाच्या आनंदापेक्षा महत्वाचं काय असू शकते? मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे, महेशजी म्हणाले. रामसिंहजीचे वागणे त्यांना खूप आवडले. घरातही खूप सकारात्मक वातावरण होते. जेव्हा ते बाहेर जात होते तेव्हा रामसिंहजींनी महेशजींना विचारले की, तुमचे उत्तर काय आहे? शहनाई वाजवायची का? तेव्हा महेशजी आनंदाने म्हणाले, नक्कीच भाऊसाहेब. मग सरलाजी म्हणाल्या, 2 मिनिटे थांबा. त्यांचा हावभाव समजून तीच मुलगी जी पहिली आली होती ती एका प्लेटमध्ये मिठाई घेऊन आली. मग सरलाजी मोहिनीजींना स्वतःच्या हाताने मिठाई भरवत म्हणाल्या, आता तुम्ही माझ्या इनबाई झाला आहात. प्लीज अजून थोडा वेळ बसा. असे म्हणत तिने त्यांना आणखी काही वेळ बसवले. त्याच वेळी पंडितजींना फोन केला आणि शुभ वेळ निश्चित केली. काही वेळाने मोहिनीजी आणि महेशजी खूप आनंदाने घरी पोहोचले आणि जेव्हा दाराची बेल वाजली तेव्हा रवीनाचे हृदय आधीच धडधडत होते. तिला हे नाते ठरू नये अशी इच्छा होती.
तिने पटकन दार उघडले, पण तिच्या पालकांच्या आनंदी चेहऱ्यावरून तिला जाणीव झाली की त्यांनी लग्न आधीच निश्चित केले आहे. मोहिनीजींनी रवीनाला मिठी मारली आणि म्हणाल्या, राज्य करेल माझी मुलगी, राज्य. खूप चांगली माणसे आहेत. देवाने तुला खूप चांगले भाग्य दिले आहे बाळा. नाहीतर घरी बसून असे प्रस्ताव कुठे मिळतील. पण आई, माझ्याबद्दल त्यांना कसे कळले? म्हणजे त्यांचा प्रस्ताव आपल्या घरी कसा आला? आत ये, मी तुला सगळं सांगते. बाहेरच सगळं विचारशील का? ते सगळे आत आले. त्यानंतर मोहिनीजींनी रवीनाला संपूर्ण कहाणी सांगितली. तिचे बोलणे ऐकल्यानंतर रवीनाकडे पर्याय नव्हता. तिचे मन तुटले. पुढे शिक्षण घेऊन वडिलांना मदत करण्याचे तिचे स्वप्नही भंगले. मग मोहिनीजी म्हणाल्या, मुली, ते काही दिवसात आपल्या घरी येणार आहेत. तो मुलगाही येईल. तो खूप देखणा आहे. त्यांच्या घरात त्याचा एक मोठा फोटो आहे. रवीना काही न बोलता तिच्या खोलीत गेली. रोहित बद्दल ऐकून तिला फार काही आनंद झाला नाही. उलट तिला असं वाटलं की अनावश्यक गळ्यात पडत आहे. ती तिच्या खोलीत गेल्यानंतर ती थकून बेडवर पडली. यावेळी तिचे मन अस्वस्थ होते. तिला असे वाटले की रोहित तिच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा म्हणून येऊन उभा राहिला आहे. पण याची काळजी न करता तिचे पालक लग्नाच्या योजना आखण्यात व्यस्त होते. अशा प्रकारे 2 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर सरलाजींचा फोन आला. नमस्कार मोहिनीजी, मी तुमच्या मुलीला अजून पाहिले नाही. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर आम्ही आज संध्याकाळी तुमच्या घरी येऊ शकतो का? ओ ताई, असं काय म्हणत आहात? काय अडचण आहे असणार आम्हाला? नक्की या. आणि हो, रात्रीचे जेवण तुम्ही आमच्या सोबतच करा. आणि तसेही आम्ही अजून रोहितलाही पाहिले नाही, म्हणून त्यालाही सोबत घेऊन या. हो, नक्कीच, रात्री भेटूया, असं म्हणत सरलाजींनी फोन ठेवला. संध्याकाळी रामसिंहजी त्यांच्या कुटुंबासह आले, म्हणून मोहिनीजींनी सर्व तयारी केली. त्यांनी त्यांना खूप आदराने बसवले होते. रोहितकडे पाहून मोहिनीजी विचार करत होत्या की तो खूप छान दिसतोय. माझी मुलगी आनंदी होईल. त्यांची जोडी एक परिपूर्ण असेल. कोणीही कोणापेक्षा कमी नाही. रवीना ड्रॉइंग रूम मध्ये आली तेव्हा सरलाजी आणि रामसिंहजींनी तिचे स्वागत केले. रोहितने तिला एकदा नाही तर अनेक वेळा पाहिले होते. रवीनाला पहिल्यांदा पाहिल्यापासून ते कधीच थांबले नव्हते. पण रवीनाला याची काहीच कल्पना नव्हती, कारण रोहित कधीच तिच्या समोर आला नव्हता. ते बराच वेळ एकत्र बसले आणि गप्पा मारत राहिले. लग्नाच्या चर्चा सुरूच राहिल्या. मग रामसिंहजी म्हणाले, भाऊसाहेब, दोन्ही मुलांनाही एकमेकांशी बोलू द्या. लग्नापूर्वी एकमेकांना चांगले जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. हो, नक्कीच. रोहित, जा आणि रवीनाशी एकटे बसून थोडं बोला, रामसिंहजी म्हणाले. मग दोघेही उठले आणि खोलीत गेले. ते एकमेकांशी बोलू लागले. रवीना म्हणाली, रोहित, खरं तर मला पुढे शिकायचं आहे आणि इतक्या लवकर लग्न होत आहे. रवीना, काहीही बदलणार नाही. तू तुला हवं तितकं अभ्यास करू शकतेस. तुला कोणीही कोणत्याही गोष्टीसाठी थांबवणार नाही. आमच्या घरी तुला कामाची काळजीही करण्याची गरज नाही. तुम्ही आरामात अभ्यास करण्यासाठी वेळ काढू शकशाल. रवीना तिच्या पालकांमुळे नकार देऊ शकली नाही, ज्यांनी आधीच हो म्हटले होते. आता त्यांच्या आदराचा प्रश्न होता. थोडा वेळ बोलल्यानंतर रोहित आणि रवीना दोघेही बाहेर आले. इथेही सर्व प्रकारच्या चर्चा झाल्या होत्या. सगळं काही ठरलं होतं. एकत्र जेवण केल्यानंतर सरलाजी, रामसिंहजी आणि रोहित त्यांच्या घरी जाण्यासाठी उठले. मग सरलाजीने रवीनाला शगुन म्हणून एक हिरेची अंगठी दिली. मग रवीना म्हणाली, अहो काकू, यावेळी हे का? मग सरलाजी म्हणाली, तुला काहीही देण्यासाठी वेळेची मर्यादा असू शकत नाही बाळा. मी तुला माझ्या स्वतःच्या मुलीसारखे ठेवेन. तू कशाचीही काळजी करू नकोस. रवीनाला शगुन देऊन सरलाजींनी रोहित सोबत या नात्यावर दोन्ही कुटुंबांच्या मान्यतेची शिक्कामोर्तब केली.
दोन्ही बाजूनी शहनाई वाजवण्याची तयारी सुरू झाली. वेळ वाया न घालवता त्यांनी लगेचच साखरपुडा आणि लग्न ठरवले. काही दिवसांनी दोघांचेही लग्न झाले. रवीनालाही तिच्या पालकांच्या आनंदात आनंद वाटून घेतला आणि विचार केला की जर लग्न होणारच आहे तर दुःखी होऊन काय फायदा. आणि रोहितनेही तिला आश्वासन दिलं होतं की लग्नानंतरही ती तिची स्वप्न पूर्ण करू शकते. सुंदर आयुष्याच्या आणि येणाऱ्या सुंदर क्षणांच्या स्वप्नांमध्ये हरवलेली रवीना तिच्या नवऱ्याची वाट पाहत होती. ती बराच वेळ वाट पाहत होती, पण हळूहळू वेळ जात राहिला आणि आता तिला अस्वस्थ वाटू लागली. ती वारंवार घड्याळाकडे पाहत राहिली, पण रोहित आला नाही. म्हणून तिने वाट पाहण्याऐवजी थोडी झोप घ्यावी असे वाटले, म्हणून ती झोपी गेली. ती काही प्रमाणात जागी होती आणि काही प्रमाणात झोपली होती. पहाटे 2:30च्या सुमारास रवीनाला दार जोरात वाजण्याचा आवाज ऐकू आला. ती धडपडून जागी झाली. तिला एक मद्यधुंद रोहित तिच्याकडे येताना दिसला. रवीनाला आधीच दारूचा तीव्र तिटकारा होता. ती उभी राहिली आणि म्हणाली, हे काय आहे रोहित? तू दारू पिऊन आला आहेस? रोहित पूर्णपणे शुद्धीवर नव्हता. मग त्याने रवीनावर जबरदस्ती करायला सुरुवात केली, पण तिने त्याला धक्का देऊन दूर ढकलले. रोहितच्या कृत्यामुळे रवीनाला धक्का बसला आणि ती अस्वस्थ झाली. तिला असे स्वतःला क्षरण जायचे नव्हते. रोहितला असे पाहून तिचं मन दुखावले. तिची सर्व स्वप्न एका क्षणात भंगली. तिला वाटले की हे प्रेम नाही तर एक प्रकारची सक्ती आहे. ती रोहितला म्हणाली, रोहित, तू काय केलेस? आज आपला पहिला दिवस होता. आपण आरामात बसून बोललो असतो, एकमेकांना समजून घेतले असते. अरे रवीना, मी रोजच अशी दारू पिऊन येतो. तुला याची सवय करून घ्यावी लागेल. रोहित, तू हे काय म्हणतोयस? मग दारूच्या नशेत रोहित म्हणू लागला, अरे तू माझी बायको आहेस. असं म्हणत तो पुढे आला. तेव्हा रवीनाने त्याला जोरात ढकलले आणि खोलीतून बाहेर पडताना म्हणाली, रोहित, मी काही एखादी गाडी नाहीये जो तुला लग्न करून त्याला चालवायचा अधिकार मिळाला आहे. असे बोलून ती खोलीतून बाहेर पडली आणि बाहेरून दार बंद केले. रोहितने इकडे तिकडे पाहिले, काही वेळ दार वाजवले आणि मग बेडवर लोळत पडला. बाहेर आल्यावर रवीनाला समजले नाही की तिने आता काय करावे. कोणाला सांगू? रात्र खूप झाली होती आणि सगळे झोपलेही होते. मग ती शांतपणे ड्रॉइंग रूम मध्ये गेली आणि सोफ्यावर बसली आणि विचार करू लागली की काय करू. मी माझ्या पालकांना फोन करू का? नको, ते काळजीत पडतील. निरोपाच्या वेळीच दोघेही खूप काळजीत आणि दुःखी दिसत होते. गुपचूप रडत होते. अशा परिस्थितीत ती त्यांना हे सर्व सांगून आणखी त्रास देणार नव्हती. ती निराशेने सोफ्यावर झोपली. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तिच्या सोबत हे काय झाले होते? खरोखरच हे रोजचे तर होणार नाही ना? तिचे आयुष्य एका दारुडेशी तर जोडले गेले नाही ना? तिचे आयुष्य नरक बनेल का? आज तिला तिच्या आईने बोललेले शब्द आठवत होते की तिला तिच्या आयुष्यात किती वेळा तिच्या इच्छा आणि स्वप्नांचा त्याग करावा लागला. तिच्यासाठी वडिलांच्या अमर्याद प्रेमापेक्षा या सांसारिक गोष्टी जास्त महत्वाच्या होत्या. जर तिला रोहित सारखा नवरा मिळाला असता तर एखादं स्वप्न पाहण्यालायक सुद्धा राहिली नसती. स्वतःला वाचवण्याच्या स्वप्नातच दिवस आणि रात्र गेले असते. बिचारे बाबा आईची खूप काळजी घेतात. हा विचार करत असताना तिला कधी झोप लागली हे कळलेच नाही. सकाळचे सुमारे 8 वाजले होते. रवीना गाढ झोपेत सोफ्यावर झोपली होती. रोहित ही दारूच्या नशेत खोलीत झोपला होता. इकडे रोहितचे आई वडील सरलाजी आणि रामसिंहजी ऑफिसला जाण्यासाठी तयार होते. त्यांनी नाश्ताही केला होता. घरात सर्व नोकरही उपस्थित होते. रवीनाला डायनिंग हॉलमध्ये झोपलेले पाहून सर्व नोकर आपापसात कुजबुजू लागले. तर रोहितचे आईवडील सरलाजी आणि रामसिंहजी यांना अजूनही रवीना सोफ्यावर झोपली आहे हे माहीत नव्हते.
ऑफिसला जाण्यासाठी तयार झाल्यानंतर ते दोघेही बाहेर येताच रवीना ड्रॉइंग रूम मध्ये सोफ्यावर झोपलेली पाहून सरलाजी आश्चर्यचकित होऊन रामसिंहजींकडे पाहू लागली. तेव्हा रामसिंहजी म्हणाले, उठवा त्यांना, घरातील सर्व कामगार आले आहेत. हा काय मूर्खपणा आहे? ही झोपण्याची जागा आहे का? मग सरलाजींनी हाक मारली, रवीना उठ, तू इथे का झोपली आहेस? काय झालं? तिच्या सासूचा आवाज ऐकून रवीना जागी झाली आणि त्यांना समोर उभे असलेले पाहून ती घाईघाईने उठली आणि उभी राहिली आणि अतिशय विनम्रपणे सरलाजी आणि रामसिंहजी यांचे पाय स्पर्श केले. मग सरलाजीने विचारले, काय झाले? रवीना इथे का झोपली होती आणि रोहित कुठे आहे? असे म्हणत तिने त्याच्या खोलीकडे डोकावले. ती काही बोलण्यापूर्वीच रवीना म्हणाली, मम्मीजी, तुमचा मुलगा रोज रात्री अशाच दारू पिऊन घरी येतो का? रवीना, तू हे काय मूर्खपणाचे बोलत आहे? मम्मीजी, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. आधी मला सांगा, रोहित रोज दारू पिऊन घरी येतो का? रामसिंहजी आणि सरलाजी एकमेकांकडे पाहू लागले, कारण दोघांनाही हे माहीत नव्हते त्यांच्या धावपळीच्या आयुष्यात रोहितसाठी कधीच वेळ नव्हता. प्रेम खूप होते, पण वेळेची खूप कमतरता होती. त्यांनी स्वतःला माहीत नव्हते की रोहित रात्री किती वाजता घरी परततो आणि तो कसा येतो. रात्री किंवा सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी ते रोहितला भेटू शकत नव्हते. रोहितचे सर्व काम सुरुवातीपासूनच नोकरांवर अवलंबून होते. रवीना आश्चर्याने त्यांच्या रिकाम्या चेहऱ्यांकडे पाहत होती. आई वडील असे करत आहेत हे पाहून तिला आश्चर्य वाटले की त्यांनाच माहीत नाही की त्यांचा मुलगा दारू पितो. मग ती म्हणाली, आई, तुमचा मुलगा खोलीत बंद आहे. मी बाहेरून बंद केला आहे कारण तो दारूच्या नशेत माझ्यासोबत जबरदस्ती करत होता. आता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दार उघडून त्याला काल काय झाले ते विचारू शकता आणि हेही विचारा की तो दारू पितो का. सरलाजी लगेच त्यांच्या खोलीकडे जाऊ लागल्या. मग रामसिंहजी म्हणाले, अरे सिंगाणिया साहेब येणार आहे. त्यांच्यासोबत खूप महत्वाची बैठक आहे. आपल्याला या सगळ्यात उशीर होईल आणि करोडो रुपयांचा प्लॅन आपल्या हातातून निघून जाईल. या सगळ्या घरच्या गोष्टी सोड आणि चल, आणि रात्री घरी आल्यावर त्याला समजावून सांगू. नाहीतरी तो आता झोपला असेल, त्याला झोपू दे. मग रवीनाकडे पाहून म्हणाले, रवीना, तूही तुला जे आवडेल ते कर. तुला जो आनंद देईल ते कर. ही काही मोठी समस्या नाहीये, आपण ती सोडवू. रवीना काहीच बोलू शकली नाही. सरलाजी मागे वळल्या आणि ते दोघेही ऑफिसला निघून गेले. रवीना मग थकून सोफ्यावर बसली आणि रडू लागली. तिला तिच्या आईचे ते वाक्य आठवत होते जेव्हा ती म्हणाली होती, रवीना, ते लोक खूप छान आहेत. तू जगातील सर्वात नशीबवान मुलगी आहेस. तुला तिथे सर्व सुख मिळेल. तुझी सर्व स्वप्नेही पूर्ण होतील. तुला कधीही कशाची कमतरता भासणार नाही. हे आठवून ती ढसाढसा रडू लागली आणि मनात म्हणाली, मला प्रेम हवे आहे आई. बाबांनी तुझ्यावर जे केलं होतं ते खरे प्रेम हवे आहे. इथे असे वाटते की प्रत्येक जण त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या जगात रडतोय. कोणालाही दुसऱ्याची पर्वा नाही. ते मला प्रेमाचे 2 शब्दही बोलले नाहीत. मला वाटते की त्यांनी मला सांत्वन द्यावे. मला म्हणायला हवं होतं की बाळा, तू काळजी करू नकोस. आम्ही असे पुन्हा कधीही होऊ देणार नाही. रवीना विचार करत होती की रोहितचे वडील आणि आई ते फक्त पैसे कमवण्यात रस घेतात. 2 मिनिटे थांबवून त्याला पाहिले सुद्धा नाही आणि तसेच निघून गेले. इतक्या दारुड्यासोबत जगणे किती कठीण असेल. मग अचानक तिच्या मनातले हे विचार संपले जेव्हा तिला दारावर जोरात ठोठावण्याचा आवाज आला. रोहित जागा झाला होता आणि स्वतःला खोलीत बंद केलेले पाहून त्याचा राग अजून तीव्र होत होता. रवीनाने जाऊन दार उघडले. दार उघडताच रोहितने काहीही विचार न करता रवीनाच्या गालावर चापट मारली आणि म्हणाला, बाहेरून दार बंद करण्याची तुझी हिंमत कशी झाली? लहानपणापासून आजपर्यंत कोणीही माझ्याशी असे वागले नाही. कोणी कधी एका शब्दानेही मला बोलले नाही आणि तू
रवीनाचा रागही शिगेला पोहोचला होता. ती रागाने म्हणाली, जर बंद नव्हते करणार तर काय करणार होते मी? तू माझ्यावर स्वतःला लादत होतास. तू जबरदस्ती बद्दल करत होतास. माझ्यावर काय म्हणतेस तू? जबरदस्ती? मी तुझ्याशी लग्न केले आहे. मग काय लग्न केले म्हणजे विकत घेतला आहेस का मला? कदाचित तू विसरला असशील की लग्न हा परवाना नाहीये. तू समजून घे की माझ्या संमतीशिवाय तू मला स्पर्शही करू शकत नाहीस. अरे जा, तुझ्यासारख्या किती मुली माझ्या मागे धावतात. उलट तू माझे आभार मान की मी तुझे नशीब उघडले आणि तुला स्वीकारले. शांत बस. जर तू अशी व्यक्ती आहेस हे मला आधीच माहीत असतं तर मी कधीच तुझ्याशी लग्न केलं नसतं. मला तुझ्या संपत्तीचा लोभ नाही. ज्यांना आहे ते तुझ्या मागे धावतील, मी नाही. मी माझ्या घरी परत जात आहे. असं म्हणत रवीना मागे वळली तेव्हा तिचे आई वडील तिच्या समोर उभे होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रात्री महेशजींना रवीनाबद्दल खूप भयानक स्वप्ने पडली होती. त्यामुळे ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि अचानक ते तिला भेटायला आले. येथे आल्यानंतर त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांना वाटले की त्यांची फसवणूक झाली आहे. यावेळी त्यांना रवीनाचे आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसत होते. रवीना रडत होती. तिने तिच्या आई वडिलांना पाहताच तिने धावत जाऊन तिच्या वडिलांना मिठी मारली. रोहित अजूनही निर्लज्जपणे वागत होता. तो म्हणाला, तुमच्या मुलीची तर नाटकेच वेगळी आहेत. तिने मला खोलीत बंद केले. विचारा तिला की यात माझा काय दोष आहे. मी तिच्यासोबत तो पुढे काही बोलण्यापूर्वीच रवीना आली आणि त्याच्या गालावर जोरात चापट मारली आणि म्हणाली, तुला मोठ्यांच्या आदराचीही पर्वाही नाही. कोणासमोर काय बोलावे हे तुला कोणी शिकवले नाही का? मग रोहितचा हातही उठू लागला. तेव्हा रवीनाच्या वडिलांनी मध्यस्थी केली आणि म्हणाले, जावई बापू, कृपया शांत व्हा. सध्या आम्ही आमच्या मुलीला परत घेऊन जात आहोत. जेव्हा तुम्ही शांतपणे बोलण्याच्या मूडमध्ये असाल तेव्हा तुम्ही येऊ शकता. यानंतर त्यांनी रवीनाचा हात धरला आणि म्हणाले, चल बाळा, इथे तुझं आनंदी राहणे कठीण आहे. तुला संपत्ती मिळेल, सुखसोयी मिळतील, पण तुला हवे असलेले प्रेम मिळणार नाही. रोहित आश्चर्यचकित झाला. तो आता फक्त रवीनाला घराबाहेर पाहताना पाहत होता. तोपर्यंत त्याची नशा पूर्णपणे उतरली होती, पण तरीही त्याला या सगळ्यात त्याचा कोणताही दोष आढळला नाही, कारण त्यांच्या हाय प्रोफाईल आयुष्यात हे सर्व सामान्य होते. रवीना महेशजी आणि मोहिनीजींसोबत घराबाहेर पडली. महेशजींनी त्यांच्या पत्नीकडे नजर टाकताच मोहिनीजींचे डोळे खाली झाले. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली, मला माफ कर महेश. त्यानंतर मोहिनीजी रवीनाकडे पाहत म्हणाली, मुली, माझ्या चुकीमुळे तुझे आयुष्य दुःखद झाले आहे. माझी छोटी छोटी स्वप्ने तुटल्यामुळे मी आयुष्यभर प्रेमाने भरलेल्या या आपल्या अमूल्य भेटीचा मी आदर करू शकले नाही. आयुष्यभर तुझ्या वडिलांकडून मला भेटत राहिला. कधी माझे मन सोन्याच्या हाराच्या इच्छेत अडकले गेले, कधी मौल्यवान साडीच्या चमकात, कधी महागड्या परफ्यूमच्या सुगंधात अडकले, तर कधी खूप सुंदर बंगल्याचीही इच्छा मला झाली. मी चुकीची होते मुली, पण माझी खरी संपत्ती, माझी खरी भेट तर तुझ्या वडिलांकडून मिळणारे प्रेम होतं. मला कधी ताप आला तर रात्रभर जागून माझी काळजी घेणे, माझ्या कपाळाला हात लावून माझी सतत विचारपूस करत होते, घरातील कामात मदत करणे आणि दररोज रात्री माझ्या डोक्याला हात लावून प्रेमाने विचारणे, मोहिनी, आजचा दिवस कसा होता? जर मी अस्वस्थ झाले तर ते मला माझे आवडते आईस्क्रीम देत असत. हीच ती खरी संपत्ती होती ज्याची आज मला जाणीव होत आहे. पण आता एवढी मोठी किंमत मोजल्यानंतरही मी तुला त्या अलिशान राजवाड्यात कधीही पाठवणार नाही. आता मी तुझे लग्न तुझ्या वडिलांसारखे गुण असणाऱ्या दुसऱ्या महेशशी करेन. असे म्हणत मोहिनीजींनी तिच्या मुलीला मिठी मारली. दुसरीकडे जेव्हा रोहितचे आई वडील रामसिंहजी आणि सरलाजी रात्री घरी परतले तेव्हा रवीना तर घरी नव्हती.
पण त्यांना तिने लिहिलेले एक पत्र सापडले. जेव्हा सरलाजीने कागद उचलला तेव्हा त्यावर लिहिले होते, माफ करा आई, मी तुम्हाला न कळवता हे घर सोडले. मी तुम्हाला कायमचे सोडून जात आहे. काल रात्री माझ्यासोबत जे काही घडले ते खूप चुकीचे होते. मी त्यावेळी स्वतःला वाचवले, पण मी दररोज रात्री इतक्या तणावात राहू शकत नाही. कारण हे शक्य आहे की एक ना एक दिवस तुमचा मुलगा मला हरवेल. मी माझ्या नवऱ्याला प्रेमाने शरण जाणार होती. मला माझे शरीर, मन आणि सर्वस्व अर्पण करायचे होते. म्हणूनच मी घराची लक्ष्मी म्हणून तुमच्या घरी आले होते. पण मला जबरदस्तीने सर्वस्व एका दारुड्याला द्यायचे नव्हते. पण तरीही मी त्याला आणखी एक संधी नक्कीच दिली असती. पण सकाळी तुम्ही गेल्यानंतर तो पूर्ण शुद्धीत असताना जेव्हा मी त्याचे विचार ऐकले तेव्हा माझे हृदय पूर्णपणे तुटले. मला समजले की त्याला दररोज दारू पिण्याची आणि मुलींसोबत फिरण्याची सवय आहे. म्हणूनच मी इथून जात आहे. कारण मला स्वतःसाठी असा जीवनसाथी नको होता. आणि हो, जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते. आई, तुम्ही एवढा पैसा कमवून काय करणार? जर तुमच्या घराचा अंशच आनंदी नाही, तो इतका का पितो याची तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्हाला हे कधी जाणून घ्यायची इच्छा झाली नाही का? कशी होणार? कारण तुमच्याकडे त्याच्यासाठी वेळ कुठे असतो? सकाळी तर तुमच्याकडे त्याच्या खोलीत जाण्यासाठीही वेळ नव्हता. एवढाही वेळ नव्हता की त्याच्या खोलीचा दरवाजा उघडून आत जावे, त्याला भेटावे, त्याला समजून सांगावे, त्याला काही प्रेमाचे 4 शब्द बोलावे आणि हे समजावून सांगावे की बाळा, असे पुन्हा करू नकोस. मी फक्त 24 तास तुमच्या घरात राहिले आहे आई, आणि मला सगळं समजलं. आणि तुम्ही वर्षानुवर्ष राहूनही तुम्हाला ते समजलं नाही की तुम्ही पैसे कमवत आहात, पण घरातील प्रेम, आनंद कुठेतरी हरवत चालला आहे. मला घटस्फोट हवा आहे आई. मला तुमच्या संपत्तीतून एक पैसाही नको आहे. मी तुम्ही दिलेले सर्व दागिने इथे सोडून जात आहे. शक्य असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला थोडा वेळ द्या. कदाचित अजून उशीर झालेला नाही. तुम्हाला त्याचे आयुष्य सुधारण्याची गरज आहे. कारण तुम्ही कमावलेल्या अफाट पैशांमुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. पत्र वाचताच सरलाजींच्या चेहऱ्यावर खोल लाज आणि पश्चातापाच्या रेषा उमटल्या. आज कुठेतरी तिला तिची चूक कळत होती. तिला जाणवू लागले की तिने तिच्या मुलाला खूप संपत्ती तर दिली होती, पण तिने त्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आई वडिलांचे प्रेम, त्यांचा वेळ आणि संस्कार दिले नव्हते. मित्रांनो, आईचे खरे कर्तव्य म्हणजे पैसे कमवणे किंवा तिच्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करणेच नाही, तर त्याला मानवता आणि नातेसंबंधांचा आदर करायला शिकवणे हे देखील आहे. म्हणून शक्य असल्यास प्रत्येक पालकांनी वेळेवर आपल्या मुलाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.